नमस्कार, मी प्रवीण अघोर. आज पाहूया आपण गुगलवरती बिझनेस कसा रजिस्टर करायचा. गुगलवरती तुमचा व्यवसाय जर रजिस्टर करायचा असेल, तर तो प्रॅक्टिकली कसा करायचा, तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी गुगलवरती बिझनेस का रजिस्टर करायचा, तर गुगलवरती आपण जर बिझनेस रजिस्टर केला, सपोज आपल्या एखाद्या कस्टमरने, ग्राहकाने जर आपल्या व्यवसायाच्या संबंधित जर गुगलवरती काही सर्च केलं, तर आपला व्यवसाय त्याला गुगलच्या सर्च मध्ये डिस्प्ले होईल आणि तो आपल्याला संपर्क करू शकेल, मेसेज किंवा फोनद्वारे, कॉलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे. आणि नंतर आपण त्याला सेल्स मध्ये कन्वर्ट करू शकतो आणि आपला व्यवसाय वाढवू शकतो. म्हणून गुगलवरती आपला बिझनेस रजिस्टर करणं आवश्यक आहे. तर चला पाहूया स्टेप बाय स्टेप गुगलवरती बिझनेस कसा रजिस्टर करायचा. सर्वात प्रथम तुमच्याकडे जीमेल अकाउंट असायला हवं. तुम्ही जीमेलने लॉग इन करायचं. जीमेलवरती लॉग इन करायचं. मी ऑलरेडी जीमेलने लॉग इन केलेलं आहे जीमेल आयडी वर. नंतर गुगलमध्ये यायचं आणि सर्च करायचं, गुगल बिझनेस प्रोफाईल. प्रोफाईल हे खाली आले, गुगल बिझनेस प्रोफाईल. याच्यावरती क्लिक केलं, गुगल बिझनेस प्रोफाईल. पहिलीच लिंक आहे, वेलकम टू बिझनेस प्रोफाईल ऑन गुगल. Get verified with business profile on Google. You can manage how your local business show up across Google product like map and search. दूसरी लिंक आहे, list your business on Google with free business profile, formerly Google My Business. Turn people who find you on search and maps into Google customers. म्हणजे तुमचा बिझनेस गुगलवरती तुम्ही फ्री लिस्ट करू शकता. याला आता बिझनेस प्रोफाईल म्हणतात. बिझनेस प्रोफाईल नाव आहे. आधी गुगल माय बिझनेस असं म्हणत होते. तर गुगल माय बिझनेस वरती तुम्हाला इन्क्वायरीज कुठून येणार, तर लोक किंवा युजर्स तुम्हाला इथे सर्च मध्ये सर्च करून इन्क्वायरीज येणार, किंवा गुगल मॅप वरती जर तुमचं लोकेशन सर्च करून किंवा एखाद्या कीवर्डने सर्च करून पण तुम्हाला कस्टमर इन्क्वायरी किंवा कॉन्टॅक्ट संपर्क करू शकता. तर सर्वात प्रथम आपण गुगल माय बिझनेस प्रोफाईल गुगलवरती टाईप केलं. नंतर या दुसऱ्या लिंक वरती आपण क्लिक करूया, गेट लिस्टेड ऑन गुगल, गुगल बिझनेस प्रोफाईल. ते क्लिक केल्यानंतर तुम्ही जीमेलने लॉग इन असताल, जीमेलने लॉग इन ऑलरेडी राहायचं. जीमेलने लॉग इन असताल तर इथे साइन इन वरती क्लिक करायचं. साइन इन वरती क्लिक करायचं. बिझनेस नेम XYZ, तुमच्या व्यवसायाचं नाव काय आहे ते इथे तुम्ही टाईप करायचं. आता ऑलरेडी माझा व्यवसाय रजिस्टर आहे. आपण DIGIXPERT, डीजी एक्सपर्ट, माझा ऑलरेडी रजिस्टर आहे हा व्यवसाय. त्याच्यामुळे ऑलरेडी रजिस्टर असल्यामुळे खाली दाखवतो. तर आपल्याला तुम्हाला नवीन क्रिएट करायचं, त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाचं नाव टाकायचं, क्रिएट बिझनेस विथ दिस नेम. म्हणजे याच्यावरती क्लिक करायचं. नंतर कंटिन्यू. नंतर तुमचा व्यवसाय काय आहे, ऑनलाईन रिटेल आहे, म्हणजे कस्टमर कॅन परचेस प्रोडक्ट थ्रू युअर वेबसाईट. म्हणजे तुमचं ऑनलाईन फ्लिपकार्ट सारखे वेबसाईट असेल किंवा ऑनलाईन ई कॉमर्सची वेबसाईट असेल, की वेबसाईट थ्रू खरेदी करू शकता. त्यासाठी हे ऑनलाईन रिटेल सिलेक्ट करायचं. ज्यांचा बिझनेस लोकल स्टोर आहे, म्हणजे कस्टमर कॅन व्हिजिट युअर बिझनेस इन पर्सन, म्हणजे स्वतः एखादं शॉप आहे, कस्टमर स्वतः जाऊन शॉप मधनं काहीतरी करू शकतो. सपोज किराणा माल आहे, कपड्याचं दुकान आहे, त्यासाठी लोकल स्टोर. आणि तुमची एखादी सर्व्हिस बिझनेस आहे, युअर बिझनेस मेक व्हिजिट टू कस्टमर, म्हणजे तुम्ही एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करता. म्हणजे थोडक्यात प्लंबर असेल, प्लंबर काय करतो, एक सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. किंवा पेंटर असेल तर त्यांच्यासाठी सर्व्हिस कॅटेगरी निवडू शकतो. तर आपण आता आपलं काय, कस्टमर कॅन व्हिजिट युअर बिझनेस इन अ पर्सन, तर हे कॅटेगरी सिलेक्ट करायची. आपण डीजी एक्सपर्ट केला, माझं डीजी एक्सपर्ट कंपनी आहे. तर त्याच्यासाठी लोक काय करणार, मला व्हिजिट करणार. म्हणून मी काय करणार,
लोकल स्टोअर म्हणजे ऑफिसला व्हिजिट करणार हे सिलेक्ट करा. परत एकदा सांगतो, ऑनलाईन रिटेल म्हणजे तुमचा ऑनलाईन बिझनेस असेल, तुमचं कुठेही ऑफिस नाही, फक्त एक वेबसाईट आहे, त्याच्यावरून जर तुम्हाला ऑनलाईन व्यवसाय करायचा असताल किंवा वाढवायचा असेल तर ऑनलाईन रिटेल हे सिलेक्ट करायचं. बिझनेस टाईप, याला बिझनेस टाईप म्हणतात. दुसरं लोकल स्टोअर म्हणजे तुमचं एखादं ऑफिस असेल, शॉप असेल तर लोकल स्टोअर करू शकता. आणि तुमचा सर्व्हिस बिझनेस असेल जसे प्लंबर, कारपेंटर, तर तुम्ही सर्व्हिस बिझनेस करायचा. पण आता माझं डीजी एक्सपर्ट एक एक्झाम्पल टाईप पाहतो. डीजी एक्सपर्ट हे डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे, ऑफिस आहे, त्यामुळे लोकल स्टोअर केलेलं आहे. नंतर नेक्स्ट नेक्स्ट केल्यानंतर बिझनेस कॅटेगरी. आता इथे कॅटेगरी सिलेक्ट करायची तुमच्या बिझनेसची. बिझनेसची कॅटेगरी काय आहे, तर मी डीजी एक्सपर्ट सर्च केलं. मग डिजिटल मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंगला दुसरं नाव आहे इंटरनेट मार्केटिंग सर्व्हिस. म्हणजे इंटरनेट मार्केटिंग सर्व्हिस म्हणजे त्याला एसईओ आलं, गुगल ऍड्स आलं, सोशल मीडिया आलं, पीपीसी आलं, वेबसाईट डेव्हलपमेंट आलं, डिझायनिंग आलं, हे सर्व येतं. म्हणून मी कॅटेगरी काय असेल की इंटरनेट मार्केटिंग सर्व्हिस. तुमचा जो बिझनेस असेल त्याची कॅटेगरी तुम्ही इथे टाईप करायची. इथे टाईप केल्यानंतर खाली येते इंटरनेट, याच्यातून चूज करायची तुमच्या बिझनेस रिलेटेड कोणती असेल ती. नंतर नेक्स्ट, नंतर एंटर युअर बिझनेस ऍड्रेस. इथे तुमचा स्ट्रीट ऍड्रेस सिलेक्ट करायचा, सिटी, पिनकोड, स्टेट, आणि नंतर नेक्स्ट. आता नेक्स्ट होणार नाही, इथे आता फॉर एक्झाम्पल माझा ऑलरेडी बिझनेस रजिस्टर आहे, पण एक्झाम्पल साईड आपण टाकूया, स्ट्रीट ऍड्रेस टाकूया, मेन रोड, दुसरी लाईन ऍड्रेस करूया. आता मी हा टेम्पररी टाकतो काहीतरी ऍड्रेस, हा माझा ओरिजिनल ऍड्रेस नाहीये, पण फॉर एक्झाम्पल साठी शॉप नंबर 101 मरीन मनीष मार्केट, मनीष मार्केट. तुमचा डिटेल ऍड्रेस टाकायचा लाईन मध्ये. इथे स्ट्रीट ऍड्रेस हे फॉर एक्झाम्पल टाकलो, हा माझा ओरिजिनल ऍड्रेस नाही आहे. मी हा फॉर एक्झाम्पल साठी तुम्हाला टाकत आहे. त्या ऍड्रेस लाईन इथे काय आहे तुमची, ते तिसरे टाकायची. नंतर सिटी पुणे, पिनकोड 411-021, हा पण ओरिजिनल पिनकोड नाही, फॉर एक्झाम्पल साठी. नंतर स्टेट महाराष्ट्र. नेक्स्ट, पिनकोड इथे चुकीचं दाखवतो म्हणून रेड झालं. नेक्स्ट, नंतर इथे तुमचा फोन नंबर टाकायचा, वेबसाईट टाकायची. नेक्स्ट, नंतर पुट युअर बिझनेस ऑन द मॅप, गेट डिस्कवर्ड बाय पीपल इन युअर, रेस्पॉन्ड रिव्ह्यूज ओव्हर युअर बिझनेस, मॅनेज युअर बिझनेस. तर तुम्ही कंटिन्यू करायचं, सिलेक्ट केलं नाही केलं तरी चालतं. आता इथे तुम्हाला सिलेक्ट अ वे टू गेट व्हेरीफाईड. गुगल नीड्स टू व्हेरीफाय दॅट यू मॅनेज दिस बिझनेस. गुगल काय करतं, तुमचं व्हेरीफाय करतं बिझनेस. मोर काय दिलंय इथे तुम्हाला ऑप्शन काय आलंय, बिझनेस व्हिडिओ. म्हणजे काय करायचं, तर गुगल काय करणार तुम्हाला आता, आधी पोस्ट कार्ड यायचे, ईमेल वरती व्हेरिफिकेशन असेल किंवा मोबाईल वरती ओटीपी असे वेगवेगळे ऑप्शन देत होता. आता हे तुमच्यासाठी बाय डिफॉल्ट देतो गुगलच कसं व्हेरीफाय करायचं. बिझनेस व्हिडिओ, तर काय करायचं, रेकॉर्ड व्हिडिओ ऑफ युअर बिझनेस, शो युअर लोकेशन, इक्विपमेंट अँड प्रूफ ऑफ मॅनेजमेंट. युअर व्हिडिओ इज ओनली युजर फॉर व्हेरिफिकेशन, ओन बी शोन पब्लिकली. म्हणजे गुगल हे कोणाला दाखवत नाही, तुमचं एरिया लोकेशन व्हेरीफाय करतो गुगल. त्यासाठी काय करायचं, नेक्स्ट नेक्स्ट केल्यानंतर रेकॉर्ड युअर बिझनेस डिटेल्स. नेक्स्ट नेक्स्ट करत जायचं, ते जे स्टेप्स टाकेल ते फॉलो करायचे. नेक्स्ट, स्टार्ट रेकॉर्डिंग वरती क्लिक केलं की ते रेकॉर्डिंग होईल आणि तुमचा बिझनेस मग गुगल व्हेरीफाय करेल. आणि तुमचा गुगल चा जो
रजिस्ट्रेशन आहे ते पूर्ण होईल. म्हणजे तुम्हाला जर कोणी गुगलवरती सर्च केलं तुमच्या बिझनेस बद्दल, तर तुमचा गुगलवरती व्यवसाय डिस्प्ले होईल. म्हणजे काय होतं, आता इथून हे तुम्ही सगळी प्रोसेस केली आणि तुमचा बिझनेस व्हेरीफाय झाला, तर तो कुठे डिस्प्ले होईल हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. कसं काय कस्टमर येतील? आता सपोज माझं डीजी एक्सपर्ट पिंपळगावमध्ये माझं गुगल मॅपवरती रजिस्टर्ड ऍड्रेस आहे ऑफिसचा. तर मी त्यासाठी काय केलं होतं, लोकल एसईओ. सपोज आपण लोकल एसईओ म्हणजे काय, तर एक रेडियस मध्ये आपण ज्या एरियात राहतो त्या एरियातलं जर कोणी सर्च केलं आपल्या व्यवसाय संदर्भात, तर आपल्याला गुगल तो आपला व्यवसाय गुगल सर्च मध्ये डिस्प्ले करतो. त्याला म्हणतात एसईओ. आता इथे काय करूया, आपण सर्च करूया डिजिटल मार्केटिंग कंपनी इन पिंपळे गुरव हे टाईप कर. हा झाला कीवर्ड, डिजिटल मार्केटिंग कंपनी पिंपळे गुरव. तर मी डीजी एक्सपर्ट ऑलरेडी माझं रजिस्टर होतं. फॉर एक्झाम्पल साठी तुम्हाला मी कसा रजिस्टर करायचं हे दाखवलं आहे. तर हे डीजी एक्सपर्ट मी याचं लोकल एसईओ केलेलं आहे. त्यामुळे पिंपळे गुरवमध्ये अनेक डिजिटल मार्केटिंगच्या कंपनी असतील किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर असतील, फ्रीलान्सर असतील, त्यांचा पण व्यवसाय इथे डिस्प्ले व्हायला हवा. तर हे मी याचं एसईओ केल्यामुळे, त्याचे टेक्निक्स वापरल्यामुळे, लोकल एसईओ केल्यामुळे तो इथे फर्स्टला दिसतो, डीजी एक्सपर्ट. बऱ्याच जण असं सांगतात तुम्हाला की रिव्ह्यू जास्त असतील तर तुमचा व्यवसाय टॉपला दिसतो. असं काही नसतं. आता इथे पहा, इथे 29 रिव्ह्यूज आहे, याचे 34 आहे, तरी पण तो सेकंड लाईन हा मी फर्स्ट लाईन. हा झाला कीवर्ड. याला म्हणतात लोकल एसईओ. आता काय करणार, तुम्ही जर सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कंपनी पिंपळेवर, तर इथे येणार, क्लिक करणार, माझ्या वेबसाईट वरती जाणार, वेबसाईटवरून मला इन्क्वायरी, मेसेज किंवा कॉल करणार, बिझनेस बद्दल माहिती वाचणार. तसंच अजून दुसरा कीवर्ड बघूया आपण, डिजिटल मार्केटिंग कंपनी इन पिंपळेवर, नंतर एसईओ कंपनी इन पिंपळे गुरव. एसईओ कंपनी इन पिंपळे गुरव, हे पहा फर्स्टला दाखवतोय एसईओ कंपनी इन पिंपळे गुरवला. पण नंतर थर्ड पाहू, सोशल मीडिया कंपनी इन पिंपळे गुरव. पहा डीजी एक्सपर्ट, इथे पण फर्स्टला दाखवतो. मी या कीवर्ड साठी ऑप्टिमाइज केलेलं आहे माझ्या वेबसाईट एस लोकल बिझनेसला, त्याच्यामुळे हे फर्स्टला दाखवतो या एरियात सर्च केल्यानंतर. नंतर आपण पाहूया गुगल ऍड्स, गुगल ऍड्स कंपनी इन पिंपळे गुरव. इथे पण फर्स्टला दाखवत आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायात जर प्रॉपर एसीओ केलं तर तुमचा व्यवसाय गुगलमध्ये टॉपला दाखवतो. यालाच गुगल माय बिझनेस लिस्टिंग म्हणतात. आता आपण पाहिलं मग की कसं लिस्टिंग करा. तुम्ही लिस्टिंग केलं की तुमचा पण व्यवसाय इथे डिस्प्ले होणार आहे. कुणी जर सर्च केलं तर तुमच्या नावाने जरी सर्च केलं तरी दिसणार, डीजी एक्सपर्ट. हे जर कोणी सर्च केलं तरी दिसतं माझ्या व्यवसाय डीजी एक्सपर्ट. या टाईपने तुमचा व्यवसाय दिसणार. पण तुम्ही हे नंतर व्हेरीफायची सगळी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर 24 तासात तुमचा बिझनेस लाईव्ह होतो. हा तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला याच्याबद्दल नक्की कमेंट, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला जर काही क्युरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हा पण कमेंट करून नक्की सांगा. आणि नवनवीन डिजिटल मार्केटिंग संदर्भात माहिती, टिप्स, ट्रिक्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.